पोलीस भरती 2024-25साठी मीरा भाईंदर जिल्हा विशेष बघू आपण आता 11 तारखेला पेपर द्यायसाठी। प्रश्न पहिला, मीरा भाईंदर शहर कोणत्या जिल्ह्यात येते? उत्तर आहे ठाणे। मीरा भाईंदर शहर कोणत्या जिल्ह्यात येते? उत्तर आहे ठाणे। आणि प्रश्न दुसरा, मीरा भाईंदर कोणत्या बेटावर वसलेले आहे? उत्तर आहे सालसेट बेट, साष्टी। प्रश्न तिसरा, शहराचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर आहे सम व दमट। प्रश्न चौथा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? उत्तर आहे 79.40 चौरस किमी। प्रश्न पाचवा, शहराला कोणत्या योजनेतून पाणीपुरवठा होतो? उत्तर आहे सूर्या पाणीपुरवठा योजना। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शहरातील कोणत्या योजनेतून पाणीपुरवठा होतो? सूर्या पाणीपुरवठा योजना। प्रश्न सहावा, मीरा भाईंदर कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? उत्तर आहे पश्चिम रेल्वे। मीरा भाईंदर कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? उत्तर आहे पश्चिम रेल्वे। प्रश्न सातवा, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2020। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2020। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय आहे? उत्तर आहे 12वे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पोलीस आयुक्तालय कितवे आहे? उत्तर आहे 12वे। प्रश्न नववा, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय चे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे मीरा रोड। प्रश्न 10वा, आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? उत्तर आहे सदानंद दाते। प्रश्न 11, मीरा भाईंदर नगर परिषद स्थापना कधी झाली? उत्तर आहे 12 जून 1985। प्रश्न 12, नगर परिषद स्थापना झाली तेव्हा किती ग्रामपंचायत एकत्रीकरण झाले? 5 ग्रामपंचायत। प्रश्न 13, मीरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 28 फेब्रुवारी 2002। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 28 फेब्रुवारी 2002। प्रश्न 14, मनपाचे पहिले आयुक्त कोण होते? उत्तर आहे श्री शिवमूर्ती नाईक। 15, मनपाचे पहिले महिला महापौर कोण होत्या? उत्तर आहे श्रीमिता मायर मेंडोसा। प्रश्न 16, घोडबंदर किल्ला कोणी बांधला? उत्तर आहे पोर्तुगीज। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। घोडबंदर किल्ला कोणी बांधला? उत्तर आहे पोर्तुगीज। प्रश्न 17, ग्लोबल विपिशना पेगोडाचे काम कोणत्या वर्षी पूर्ण झाले? उत्तर आहे 2008। प्रश्न 18, उत्तन हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मासेमारी व मीठ उत्पादन। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तन हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मासेमारी व मीठ उत्पादन। प्रश्न 19, मीरा भाईंदर मधील थंड हवेचे ठिकाण कोणते? माउंट कार्मेल। मीरा भाईंदर थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? माउंट कार्मेल। प्रश्न 20, प्रसिद्ध वेलंकणी चर्च कुठे आहे? उत्तर आहे भाईंदर। प्रश्न 21, मीरा भाईंदर कोणत्या लोकसभा मतदारसंघात येते? उत्तर आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मीरा भाईंदर कोणत्या लोकसभा मतदारसंघात येते? उत्तर आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ। प्रश्न 22, MBVV आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र कोणत्या 2 जिल्ह्यात विभागले आहे? उत्तर आहे ठाणे व पालघर। मीरा भाईंदर ठाण्यामध्ये, वसई विरार पालघरमध्ये अशा 2 कार्यक्षेत्र 2 जिल्ह्यात विभागले गेले आहे। प्रश्न 23, आयुक्तालयात सध्या एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? उत्तर आहे 20। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आयुक्तालयात सध्या एकूण किती पोलीस स्टेशने आहेत? उत्तर आहे 20। प्रश्न 24, उत्तन पोलीस स्टेशन कशासाठी विशेष ओळखले जाते? उत्तर आहे सागरी सुरक्षा। शहराचा घनकचरा प्रकल्प कुठे आहे? उत्तर आहे उत्तन धावगी। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शहराचा घनकचरा प्रकल्प कुठे आहे? उत्तर आहे उत्तन धावगी। मीरा भाईंदर। प्रश्न 26, मीरा भाईंदरचे प्रवेशद्वार म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? उत्तर आहे काशीमिरी। प्रश्न 27, काशीमिरी हे नाव कोणत्या 2 गावावरून पडले? उत्तर आहे काशीगाव आणि मिरेगाव। प्रश्न 28, शहराचे उत्तर दिशेला कोणती खाडी आहे? वसईची खाडी।
हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शहराच्या उत्तर दिशेला कोणती खाडी आहे? उत्तर आहे वसईची खाडी. प्रश्न 29. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे काही भाग कोणत्या भागात येतो? उत्तर आहे काश्मीरी व चेना. घोडबंदर रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? उत्तर आहे ठाणे आणि मीरा भाईंदर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. घोडबंदर रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? उत्तर आहे ठाणे व मीरा भाईंदर. प्रश्न 31. मीरा भाईंदरमधील मुख्य धार्मिक पर्यटन कोणते? उत्तर आहे उत्तन. प्रश्न 32. आयुक्तालयात सध्या किती परिमंडळं आहेत? उत्तर आहे 3. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आयुक्तालयात सध्या किती परिमंडळं आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 33. दहिसर चेक नाका हा कोणत्या दोन शहरांमधील सीमाबिंदू आहे? उत्तर आहे मुंबई आणि मीरा भाईंदर. प्रश्न 34. सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे श्री निकेत कौशिक. प्रश्न 35. माजी आयुक्त म्हणून कोणाचा उल्लेख माहितीमध्ये आहे? उत्तर आहे श्री राधाबेन शर्मा. प्रश्न 36. मीरा भाईंदरचे मनपाचे मुख्य कार्यालय कोणत्या भागात आहे? भाईंदर पश्चिम. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मीरा भाईंदर मनपाचे प्रमुख कार्यालय कोणत्या भागात आहे? उत्तर आहे मीरा भाईंदर पश्चिम. प्रश्न 34. भाईंदर नंतरचे पुढील रेल्वे स्टेशन विरारकडे जाताना कोणते आहे? नायगाव. प्रश्न 38. शहराची अंदाजित लोकसंख्या किती लाखाच्या वर आहे? उत्तर आहे 10 लाख. प्रश्न 39. मीरा भाईंदरच्या हद्दीला लागून असलेले प्रसिद्ध मनोरंजन केंद्र कोणते? एक्सेल वर्ल्ड. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मीरा भाईंदरच्या हद्दीला लागून असलेले प्रसिद्ध मनोरंजन केंद्र कोणते? उत्तर आहे एक्सेल वर्ल्ड. प्रश्न 40. माजी महापौर म्हणून कोणाचा उल्लेख माहितीमध्ये आहे? उत्तर आहे श्रीमती डिंपल मेहता.